नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. हिवाळा हा ऋतू सर्वोत्तम समजला जातो कारण या दिवसात भूक चांगली लागते, पचन सुधारतं, शरीर शक्ती चांगली असते. बाजारात भाज्या, फळं चांगल्या प्रतीची आणि भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात. आवळ्यासारखं आरोग्याला वरदान असणारं फळसुद्धा फक्त हिवाळ्यातच मिळतं. भूक चांगली असल्यामुळे हिवाळा हा शक्ती कमवण्याचा काळ म्हणूनही ओळखला जातो. आपल्याकडे अजूनही दर हिवाळ्यात डिंकाचे लाडू किंवा अडद्यो पाक सारखे पोषक पदार्थ घराघरात बनवले जातात. ते यामुळेच. आयुर्वेदातही रसायन ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. शस्तानाम रसादीनाम सप्तधातूनाम लाभोपायः असं चरक संहितेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे विशुद्ध आणि संपन्न रसादी सप्तधातू तयार होण्यासाठीचा उपाय म्हणजे रसायन. म्हातारपण दूर ठेवण्यासाठी म्हणजे वय वाढलं तरी आरोग्य टिकून राहण्यासाठी, रोग असला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय म्हणजे रसायन. इतकंच नाही तर तनाची आणि मनाची तुष्टी, पुष्टी व उत्साह वाढवण्याची कपॅसिटी असणारा एक सिद्ध उपाय म्हणजे रसायन. शक्यतो रोग होऊ नये हेच सर्वात चांगलं. पण जर एखादा रोग झाला तरी त्याला शरीरात फार वेळ घर करून राहता येऊ नये यासाठीचा उपाय म्हणजे सुद्धा रसायन. आयुर्वेदातलं सर्वात पॉप्युलर रसायन म्हणजे च्यवनप्राश, जो च्यवन ऋषींसाठी सर्वप्रथम बनवला गेला आणि ज्याच्या सेवनामुळे ओल्ड एजमुळे पाठीत वाकलेले च्यवन ऋषी पुन्हा तरुण झाले. पाठात दिलेल्या पद्धतीने आणि उत्तम सारवान घटक द्रव्यांपासून बनवलेला च्यवनप्राश खरं तर संपूर्ण वर्षभर सेवन करणं चांगलं असतं. पण कमीत कमी हिवाळ्यात तरी च्यवनप्राश, धात्री रसायन, कुष्मांडपाक यासारखी रसायनं अगदी नक्की घ्या. रसायन घेण्याचा सर्वोत्तम काळ असतो सकाळी, नाश्त्याच्या पूर्वी. साधारणपणे 1 चमचा भरून रसायन घ्यावं आणि वरून आवडीनुसार पाणी, दूध किंवा चहा प्यावा. चांगल्या क्वालिटीचं रसायन असेल तर अगदी आठवड्याभरातच तब्येतीत फरक जाणवतो हा अनेकांचा अनुभव असतो. तर मग हिवाळा सुरू आहे तोवर रसायन घेण्याची सुरुवात नक्की करूया आणि संपूर्ण पुढचं वर्ष आरोग्य नीट राहील याचा संकल्प करूया. शास्त्रातील अशाच आरोग्यासाठी उपयुक्त संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.